सर्वांना मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा. तर दिवसाची सुरुवात सुंदर अशा रांगोळीने केली आणि हळदी कुंकूही मी ठेवलेलं होतं, त्यामुळे हळदी कुंकवाचं डेकोरेशन मी ते स्टार्ट केलं. नाव मी अगोदरच कापून घेतलेलं होतं आणि छान अशा माळा लावून हे नाव सेट करून घेतलेलं आहे. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आपण जी सुगडं आणलेली होती त्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य भरून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता गाजर, बोरं, ऊस, वाटाणा, त्याचप्रमाणे तीळ वगैरे टाकून घेणार आहे. कुठल्याही 5 वस्तू आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या असतात. तर 5 प्रकारच्या सर्व गोष्टी मी ते तीळ वगैरे टाकून तयार केलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने. नंतर आता हळदी कुंकू असल्यामुळे मी इथे हळदी कुंकवाचंही डेकोरेशन करून घेणार आहे. तर हा जो खण आहे तो तुळशीचा असतो. आता या खणावर मी दागिने ठेवून घेतलेले, ज्यामध्ये मी बांगड्या, जोडवी, कानातले, गळ्यातलं ठेवून घेतलेले. आपण जे खण भरून घेतलेले होते ते खणही आपल्याला बाजूने ठेवून घ्यायचे आणि फुलांचं सुंदर असं डेकोरेशन मी इथे केलेलं आहे. आता आपल्याला इथे तिळगुळ ठेवून घ्यायचे. नंतर आपल्याला इथे अगरबत्ती लावून घ्यायची आणि एक छोटासा दिवाही लावून घ्यायचा आहे. तर फायनल डेकोरेशन कसं झालं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. हळदी कुंकवाचा आता इथे मी करंडाही ठेवून घेतलेला आहे. आता इथे अगरबत्ती लावून आणि आपल्याला या खणांची पूजा करून घ्यायची आहे. बघा फायनल डेकोरेशन असं आहे.